सेकंड मेथड. ओके, सेकंड मेथड कोणची आहे? फर्स्ट मेथड मधली सेकंड सब मेथड कोणची आहे? बाय हायड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डायक्लोराइड. म्हणजेच हा जो काही इथिलिडीन डायक्लोराइड आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला असं असेल, CH3 CCl Cl and H. So ethyl means what? How many carbon is there? 2 carbon atom. Ethylidene डायक्लोराइड का? कारण की ते किती क्लोरीन आहे? 1 and 2. Okay, so why it is called as the ethylidene? CH3 it is called as ETHANE. सफिक्स काय यूज केलाय आपण? ANE यूज केलाय. सो देयर इज अ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड C2H6. ओके, याच्यामधनं एक हायड्रोजन लॉस केलाय. काय फॉर्म झालाय? CH3CH2. सो दॅट इज कॉल्ड ॲज इथिल. इथेन गेट कन्वर्टेड इनटू इथिल. ओके, व्हेन वन हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस. परत याच्यामधनं एक हायड्रोजन लॉस केलाय त्याच कार्बनचा CH3CH. सो दॅट इज कॉल्ड ॲज इथिलिडीन. काय म्हणायचं याला? इथिलिडीन म्हणायचंय. आणि हे जे काय दोन व्हॅलन्सी आहेत, या दोन व्हॅलन्सी म्हणजेच काय अटॅच केले त्याला? क्लोरीन अँड क्लोरीन. सो दॅट इज कॉल्ड एज इथिलिडीन डायक्लोराइड. काय म्हणायचं त्याला? इथिलिडीन डायक्लोराइड. कळाला अर्थ? सगळ्यात पहिले तुम्हाला रिएक्शन्स मध्ये काय करायचंय हे समजून घ्या. ओके, तर हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस कशाचं करायचंय? इथिलिडीन डायक्लोराइडचं करायचं. तर हायड्रोलिसिस करूया. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रोलिसिस? काय सांगितलं होतं तुम्हाला? हायड्रोलिसिस म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ वॉटर कंटेन. हायड्रेशन म्हणजेच काय? डिफरन्स आहे. वॉटर ऍड करणं, हायड्रेशन. बॉडी मधलं जर वॉटर लॉस होत असेल तर डिहायड्रेशन झालं. आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन झालं म्हणजेच काय? बॉडी मधलं वॉटर कमी झालं. सो दॅट इज कॉल्ड एज द हायड्रेशन अँड डिहायड्रेशन. ऍडिशन ऑफ वॉटर हायड्रेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर डिहायड्रेशन. हायड्रोलिसिस ऍडिशन ऑफ वॉटर कंटेन म्हणजेच त्या वॉटरमध्ये काहीतरी कंपाऊंड मिक्स केलेला आहे म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला. आणि तो जर कंपाऊंड आपण एखाद्या कंपाऊंडमध्ये एखाद्या अनदर कंपाऊंडमध्ये जर ऍड करत असलो सो दॅट इज कॉल्ड एज द हायड्रोलिसिस. मग आता आपल्याला कशाचं हायड्रोलिसिस करायचंय? इथिलिडीन डायक्लोराइडचं काय करायचंय? हायड्रोलिसिस. आणि काय तयार करायचं आहे? अल्डिहाइड तयार करायचं आहे. ओके, तर रिॲक्शनचं जे काय स्कीम आहे, स्कीम म्हणजेच काय? रिॲक्शन कशी लिहायची बघा. इथिलिडीन डायक्लोराइडचं हायड्रोलिसिस करायचंय. सो हियर CH3CH Cl and Cl. ओके, बघा दोन Cl मी इथे लिहितोय. सो हियर Cl and here also Cl. ओके, या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही? ETHYLIDENE इथिलिडीन डायक्लोराइड. ओके, इथिलिडीन डायक्लोराइड is a react with 2 moles of NaOH. ओके, 2 मोल NaOH आपल्याला याच्यामधनं काय करायचे? रिॲक्ट करायचे. इथिलिडीन डायक्लोराइड. आता NaOH म्हटलंय आपण याच्यामध्ये. सो दॅट इज कॉल्ड ॲज aqueous NaOH. सो व्हॉट इज मीन बाय aqueous NaOH? 2 मोल ऑफ NaOH. NaOH चं मॉलिक्युलर वेट आहे 40 ग्राम. हा 40 ग्राम जर तुम्ही 1 लिटर मध्ये जर ऍड केला तर 1 मोल ऑफ aqueous NaOH तयार होतो. NaOH चा मॉलिक्युलर वेट किती आहे? 40 ग्राम. 40 ग्राम NaOH त्याचा वेट करायचं आहे 40 ग्राम आणि 1 लिटर वॉटर मध्ये काय करायचं? तो सोडून द्यायचा. डिझॉल्व्ह होईल. डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर तो जो काही त्याचे काय सोल्युशन तयार होणार आहे, हे सोल्युशन तयार होणार आहे 1 मोलार aqueous NaOH. ओके, आता इथे 40 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय? 80 ग्राम आहे. 80 ग्राम NaOH घेतलाय आणि कशामध्ये ऍड केलाय? 1 लिटर ऑफ H2O मध्ये ऍड केलाय. तर इथे जिथे तयार होणार आहे 2 मोल ऑफ NaOH aqueous. ओके, तर aqueous म्हणजेच काय? तो कंपाऊंड तुम्हाला वॉटर मध्ये ऍड करायचा. सो दॅट इज कॉल्ड एज द aqueous. तर सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग बेस. कशाचा वर्क करतो? तो स्ट्रॉंग बेसचा वर्क करतो. पण केव्हा? जेव्हा हायड्रोजन असेल. कोणचं हायड्रोजन? ऍसिडिक हायड्रोजन असेल तेव्हाच तो कशाचं वर्क करणार आहे? बेसचं वर्क करणार. तर आता इथे जास्त ऍसिडिक हायड्रोजन नाहीये. मग इथे काय करेल तो? सबस्टिट्यूशन रिएक्शन्स करेल. सो व्हाय इट इज कॉल्ड एज द सबस्टिट्यूशन रिएक्शन?
डेफिनेशन काय आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन, द रिएक्शन इन विच atoms or group of atom are replaced by another atom or group of atom and that is called as the substitution reaction. म्हणजे एखाद्या रिएक्शन्स मध्ये A attached to B, it is react with C. When the C is attack on the A and loss of B, it get converted into A attached to C and B loss. म्हणजे substitution reaction कशाची झाली आहे? C काय झालाय? या A सोबत बॉन्डिंग केलंय आणि या A सोबत रिएक्ट झालाय. सो दिस इज कॉल्ड एज द सबस्टिट्यूशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच atoms or group of atoms are replaced by another atom or group of atom and that is called as the substitution reaction. Same thing. कशामध्ये होते? सेम थिंग या रिएक्शन्स मध्ये होते. कशामध्ये होते? या रिएक्शन्स मध्ये होणार आहे सेम थिंग. ओके, सो इट गेट कन्वर्ट इनटू व्हॉट? CH3CCl OH for example and here H plus OH. Okay, it get converted into CH3C double bond OH plus H2O. Okay, आता ही एक रिएक्शन्स तुम्हाला दिलेली आहे. सो दिस वन इज द कंपाऊंड इज अनस्टेबल. काय होईल? NaCl बाहेर पडेल, इथनं NaCl बाहेर पडेल, OH Cl च्या जागी अटॅच होईल, OH Cl च्या जागी अटॅच होईल आणि इथे हा कंपाऊंड तयार होईल. याच्यामधनं लॉस होईल वॉटर मॉलिक्यूल आणि काय कंपाऊंड तयार होणार आहे? हा ऍसिटाइल. सो व्हॉट अबाउट द मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन? बघा, मेकॅनिझम जेव्हा ड्रॉ होईल तेव्हा ते मेकॅनिझम तुम्हाला कळेल. फर्स्ट रिएक्शन म्हणजे फर्स्ट स्टेप CH3Cl and H, it is react with aqueous NaOH. So OH निगेटिव्ह चार्ज आणि Na पॉझिटिव्ह चार्ज aqueous फॉर्म मध्ये आहे. तर हा जो काही कार्बन आहे हा कार्बन इथे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. व्हाईट इज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कार्बन, इलेक्ट्रोफिलिक कार्बन, कारण की दोन्ही क्लोरीनने काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट केलेले आहे. ओके, तर OH जो आहे हा OH काय करेल? या कार्बनवर अटॅक करेल बिकॉज दिस वन इज द हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह न्यूक्लियोफाइल अँड दिस वन इज द इलेक्ट्रोफाइल. याच्यामधनं लॉस काय आलाय? Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, लॉस ऑफ NaCl. फॉर्मेशन काय आलंय बघा? CH3COH Cl अँड हियर H. काय फॉर्म झालं याच्यामधनं? एक NaCl लॉस झालाय. किती मोल घेतलेत आपण इथे? 2 मोल. इथे किती यूज केलाय? एकच मोल यूज केलाय. परत 1 मोल NaOH, Na positive, OH negative. Again, this OH attack on this electrophilic carbon and loss of Na positive and Cl negative. Loss of NaCl and to form CH3, COH and OH and here H. So this compound are unstable. एकाच कार्बनवर 2 OH ग्रुप जर असेल तर ते कसे असतात? अनस्टेबल. स्वतःला काय करतात? ते रिपल्शन करतात. रिपल्शन केल्यामुळे OH काय करतात? एकमेकांना रिपल्शन, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन रिपल्शन केल्यामुळे काय होईल? ते अनस्टेबल राहतील. आता याच्यामधनं आपण याला हीट करतोय, तर हीट केल्यावर याच्यामध्येही काय आहे? वॉटर कंटेन आहे. तर याच्यामधला वॉटर कंटेन लॉस होईल. हा बॉन्ड जो आहे हा इथे शिफ्ट होईल आणि याच्यामधनं OH आणि H लॉस होईल. सो लॉस ऑफ H2O and to form CH3 C double bond OH plus H2O. काय फॉर्म झाला? ऍसिटाल्डिहाइड. यालाच काय म्हणतो आपण? इथॅनॉल. ओके, तर ही सेकंड मेथड आहे. मेथड समजून घ्या. सगळ्यात पहिले काय करायचंय तुम्हाला? हेडिंग कळायला पाहिजे. इथिलिडीन डायक्लोराइडचं हायड्रोलिसिस केलंय, वॉटर ऍड नाही केलंय. आपण ऍक्वियस NaOH घेतलाय, त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलंय. म्हणजेच काय केलंय आपण? याच्यामध्ये ऍक्वियस NaOH घेऊन रिएक्शन carry out केली. Okay, so this one is the mechanism. CH3CCl, Cl and H. So that is called as ethylidene dichloride, which is react with aqueous NaOH. याच्यामधला OH निगेटिव्ह या कार्बन पॉझिटिव्ह अटॅक करतो, Cl लॉस होतो, NaCl लॉस होईल कम्प्लीटली. याच्यामधला Na पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. दुसऱ्या वेळेस परत दुसरा NaOH काय करेल? या कार्बन अटॅक करेल. याच्यामधनं Cl लॉस होईल आणि इथे हा अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म होईल. याच्यामधनं वॉटर लॉस होईल आणि काय फॉर्म होणार आहे? ऍसिटाल्डिहाइड. सो दिस वन इज द सेकंड रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन मधली सेकंड सब रिएक्शन फॉर्म झालेली. ओके, तर आपलं एम काय आहे? ऍसिटाल्डिहाइड और इथेनॉल तयार करायचं. सो दिस वन इज द सेकंड मेथड, प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड और इथेनॉल. सो राइट डाउन. थर्ड मेथड. ओके, फर्स्ट मेथड काय आहे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड और इथेनॉल. त्याच्यामध्ये आपण पहिल्या 2 मेथड बघितल्यात.
पहिली मेथड कोणची आहे सांगा पटकन. सो फर्स्ट वन मेथड ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलंय बाय युझिंग पोटॅशियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. ओके. सेकंड मेथड हायड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डायक्लोराइड. याचा हायड्रोलिसिस केलंय बाय युझिंग द aqueous सोडियम हायड्रोक्साइड 2 मोल. ओके. नाउ थर्ड मेथड. व्हाट इज द थर्ड मेथड? हायड्रेशन ऑफ अल्काइन अँड ऍसिटिलीन. सो अल्काइनचं एक्झाम्पल काय आहे? ऍसिटिलीन आहे. अँड ऍसिटिलीनचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे HC ट्रिपल बॉन्ड CH. ओके. याच्यावर काय करायचंय आता बघा. हायड्रेशन. काय वर्ड आलाय? हायड्रेशन वर्ड आलाय. हायड्रोलिसिस आलाय का? नाही. हायड्रेशन इट इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ वॉटर इन द कंपाऊंड्स. ओके. वॉटरची ऍडिशन रिएक्शन झाली पाहिजे. आता हायड्रेशन कशाचं करायचं आपल्याला? ऍसिटिलीन म्हणजेच या कंपाऊंडवर काय करायचं आपल्याला? वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचं आहे. मग विचार करा ऑर्गेनिक मॉलिक्यूल हे वॉटरवर ऍड होतील का इझिली? ऑर्गेनिक मॉलिक्युल्स आणि वॉटर 36चा आकडा आहे. वॉटर मॉलिक्यूल आणि ऑर्गेनिक कंपाऊंडवर कधीच ऍडिशन रिएक्शन होणार नाही. मग ते कंपाऊंड कसे पाहिजेत? पोलार कंपाऊंड पाहिजेत. ऑर्गेनिक कंपाऊंड कसे पाहिजेत? पोलार कंपाऊंड पाहिजेत. तेव्हाच ऍडिशन रिएक्शन मे बी पॉसिबल आहे. मग आता तुम्ही जर सिंपल ऑइल जर घेतलं आणि या ऑइल मध्ये जर वॉटर जर ऍड केलं तर त्या 2 लेअर दिसतील तुम्हाला. एक आहे वॉटर लेअर आणि वरची जी असणार आहे ती कोणची असणार आहे? ऑर्गेनिक लेअर. ऍक्वियस लेअर अँड ऑर्गेनिक लेअर दे आर नॉट मिक्स टू इच अदर. मग हे पॉसिबल आहे का? हा ऑर्गेनिक कंपाऊंड आहे. इट इज अ हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वर जर तुम्ही वॉटर जर ऍड केलं तर रिएक्शन पॉसिबल आहे का? बिलकुल नाही. रिएक्शन पॉसिबल नाहीये. मग या कंपाऊंडला पहिले तुम्हाला पोलार करावं लागेल. पोलॅरिटी म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज फॉर्म व्हायला पाहिजेत. तेव्हा त्याच्यावर काय होईल? वॉटरची ऍडिशन रिएक्शन होईल. ओके. मग आता रिएक्शन दिलेली काय आहे? याच्यामध्ये रिएक्शन दिलेली आहे HC ट्रिपल बॉन्ड CH. In the react with H2 in the presence of HgSO4 40%, okay, and H2SO4 1%. It get converted into CH3C double bond OH, and that is called as ethanol. Okay, reactions हा दिलेला आहे इथे ऍसिटिलीन. ओके. काय फॉर्म झालाय? इथेनॉल फॉर्म झालाय. ओके. इट इज अ पॉसिबल. यस, इट इज अ पॉसिबल बिकॉज ऑफ द HgSO4 and H2SO4. दिस इज द मिक्सचर. काय करतात हे मिक्सचर? या अल्काइनला पोलार फॉर्म मध्ये आणतात. ठीक आहे. मग पोलार फॉर्म मध्ये जर आला तर वॉटर मॉलिक्यूल काय होईल याच्यावर? इझिली ऍडिशन. बरेच विद्यार्थी तुम्ही 12th मध्ये काय चुका केलेल्या आहे बघा. HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस H2O. तर OH चे लोन पेअर एका कार्बनवर आणि हा बॉन्ड याच्यावर. फॉर्मेशन काय होईल? इथे HCOH डबल बॉन्ड C. हा H ऑलरेडी आहे. हा H कुठे अटॅच झालाय? या कार्बनला. आणि याचा टेटोमेरिझम केल्याच्या नंतर या फॉर्म मध्ये तुम्ही एक प्रोडक्ट फॉर्म केलेला आहे. सो HC डबल बॉन्ड O CH म्हणजेच काय लिहू शकतो आपण याला? CH3. असं मेकॅनिझम किती जणांनी केलेलं आहे तुमच्यापैकी? बऱ्याच जणांनी हे मेकॅनिझम केलेलं आहे. बट इट इज अ नॉट अ ऍडिशन रिएक्शन. ही एक ऍडिशन रिएक्शन एक्झाम्पल आहे पण या टाइपची रिएक्शन होत नाही. Okay, addition reaction, it is simple. The reaction in which carbon-carbon multiple bond get converted into carbon-carbon double bond or carbon-carbon single bond by using some reagents or reactants. Okay, so this one is the addition reaction example. Actually reaction अशी होते का? बिलकुल होत नाही. कारण की वॉटर आणि हायड्रोकार्बन जे आहेत हे मिक्स होत नाही. यांचे 2 लेअर फॉर्म होतात. एक आहे ऑर्गेनिक लेअर, दुसरी काय आहे? ऍक्वियस लेअर. सो व्हॉट हॅपन इज हियर? याच्यामध्ये याचं मेकॅनिझम काय होतं? तर बघा, फर्स्ट वन मेकॅनिझम काय होतं म्हणजे तुम्हाला कळेल की अल्काइन आणि वॉटर मॉलिक्यूलच्या ऍडिशन मध्ये कोण प्रेझेन्स आहेत? HgSO4 आणि याच्यापासून काय फॉर्म होतोय? CH3C डबल बॉन्ड OH. ओके. तर हा
HgSO4 जो आहे HgSO4, तर याचं डिसोसिएशन काय होणार आहे बघा. जर हे कॉम्बिनेशन जर घेतलं तुम्ही तर याच्यामध्ये डिसोसिएशन पॉसिबल आहे. सो Hg+2 प्लस SO4 -2. ओके, HgSO4 चं डिसोसिएशन काय होतं Hg+2 आणि SO4 -2. ओके, मग आता याच्यावर 2 इलेक्ट्रॉन पण असणार आहे. Hg चं काय बघायचं तुम्हाला. आता इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय असतं तर. हा, आता याच्यामध्ये होतं काय बघा. हा H C ट्रिपल बॉन्ड CH आणि इथे आहे Hg+2. ओके, तर Hg+2 आहे. हा जो काही एक इलेक्ट्रॉन या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन परत या मर्क्युरी सोबत बॉन्ड फॉर्म करेल. फॉर्मेशन काय आलंय HC डबल बॉन्ड CH आणि इथे काय आहे Hg+2 ऍज इट इज आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करायला लॉस आहे. ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्याची ऍज इट इज आहे. ओके, नाव आता हा पोलार फॉर्म मध्ये आला. मग पोलार फॉर्म मध्ये आल्याच्या नंतर इथे काय आहे वॉटर मॉलिक्यूल आहे. हा वॉटर मॉलिक्यूल कोणत्याही एका कार्बनवर काय करेल अटॅक करेल आणि हा कार्बन मर्क्युरीचा बॉन्ड ब्रेक करेल. काय फॉर्म झाला याच्यापासून HC, हा वॉटर मॉलिक्यूल इकडे अटॅच झालाय. OH H प्लस चार्ज डबल बॉन्ड C, इकडे काय आहे Hg+1. ऑक्सिडेशन स्टेट चेंज, यानी इलेक्ट्रॉन गेन केला. हा जो काही बॉन्ड आहे याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, तर हा बॉन्ड ब्रेक होऊन कार्बनचा इलेक्ट्रॉन गेन केला आणि कार्बनला कोणी इलेक्ट्रॉन डोनेट केलाय ऑक्सिजनने. ऑक्सिजनवर चार्ज कोणता आलाय पॉझिटिव्ह चार्ज. ओके, अँड हियर H ऍज इट इज. सो हियर +2 गेट कन्वर्टेड इनटू +1. ओके, आता याच्यामधला जो काय हा H+ आहे हा तर लॉस होऊन जाईल, म्हणजे जो काय ऍसिड आहे तो काय होऊन जाईल याच्यामधला लॉस होऊन जाईल, OH झाला. मग याचं काय होईल इथे कीटो इनॉल टेट्रामेरिझम टाइप होईल. So here HC double bond O C Hg plus here H, हा हायड्रोजन या कार्बनवर शिफ्ट झाला लाईक दिस. ओके, तर आता याच्यामध्ये हा इकडे एरो आणि हा इकडे एरो बघा. इथे 2 एरो आहे. अप साइड एरो लॉंग आहे आणि डाउन साइड एरो शॉर्ट आहे. तर शॉर्टचा काय मिनिंग आहे. So this one is the enol form. In carbon carbon double bond and OL. So carbon carbon double bond in आणि हा काय OH तर OL. So that is the enol form. आणि हा फॉर्म कोणता आहे आपण कीटो फॉर्म म्हणतो, पण इथे ऍक्च्युअली कीटो फॉर्म आहे का नाही कार्बोनिल फॉर्म झालाय. So this one is the stable and this one is the unstable. तर इकडे काय आहे लॉंग एरो आहे आणि इकडे काय आहे शॉर्ट एरो. याचा मिनिंग काय आहे लॉंग एरो, तर इथे काय होणार आहे हा हायली स्टेबल आहे. शॉर्ट एरोचा मिनिंग काय आहे इट इज अ लो स्टेबल, म्हणजेच काय हा कमी स्टेबल आहे. ओके, नेक्स्ट वन जो काय H+ लॉस झालाय तो H+ इथे परत याच्यासोबत रिएक्ट होईल. हा बॉन्ड जो आहे हा इकडे शिफ्ट होईल आणि हा ऑक्सिजन काय करेल या हायड्रोजनला गेन करेल. हायड्रोजनला गेन केल्याच्या नंतर इकडे काय आहे HC डबल बॉन्ड CH H आणि इकडे काय फॉर्म झालाय OH. अगेन इनॉल फॉर्म. ओके, तर हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा हायड्रोजन या कार्बनवर शिफ्ट होईल आणि फॉर्म काय होईल HC डबल बॉन्ड O. So this one is the CH double bond get converted into single bond H and H, and that is called as acetaldehyde. CH3C double bond OH. त्याला आपण या फॉर्म मध्ये ही लिहू शकतो. So that is called as acetaldehyde or ethanol. ओके, तर ह्या 3 रिएक्शन या तिन्ही रिएक्शनचे स्टेटमेंट, या रिएक्शनचे स्टेटमेंट when acetylene is react with water in the presence of catalytic amount of mercury sulfate and sulfuric acid, it get converted into ethanol or it gives ethanol, or that is also called as acetaldehyde. Okay, so this one is the mechanism of the reaction. आता बऱ्याच जणांना माहिती नाही तर या रिएक्शनचं नाव आहे कुचरोह रिएक्शन. ओके, what is it is called KUCHRAO reaction. Okay, so that is called as the Kuchrow reaction.
KUCHRAO, कुचराओ reactions. Okay, so write down this one. याचं स्टेटमेंट काय लिहिणार? When ethylene is react with water in the presence of mercury sulfate and sulfuric acid get converted into ethanol. Okay, तर ह्या 3 मेथड आपण आज बघितलेल्या आहेत. या 3 मेथडची प्रॅक्टिस करा आणि काही क्वेश्चन असेल तर विचारा. ओके, मी सर्वांना अनम्यूट करतोय. अनम्यूट केल्याच्या नंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर हे डाऊट तुम्ही विचारू शकता इन द चॅट बॉक्स ऑल्सो, किंवा लाईव्ह पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ते विचारू शकता. ओके.